सुस्वागतम. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता एका कालकुपीत बसलेले आहात. ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते. आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रक, इतिहास. पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला, नाही का? कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्या बरोबर? चला तर मग. मला पहिल्यांदा आठवता ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर तुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला, पार दक्षिणेच्या देवगिरी विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली, काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे दारू है, माहुर लक्ष्मी दारू है, श्रावण तूच मारले, कश्यपूची आतडी तूच काढली, सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया काम असले हे चंड मुंड भंडार सुरखंडी जगत
दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिकेत तुळजा भवाने दारुधर दारुधर भया नमस्तस्ते 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 नमो नमः. आणि तरी बयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे भोसले, प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होतं. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो, आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब, जिजाऊ, त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती. कुठल्या करंट्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? अहो सरकार, राव इथं गाढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार, परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठाकरांच्या वाड्यात कसा बसा तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनंच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठिकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी. आपण हे कार्य सहज सिद्धी. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला,
वेशी बांधा देव मांडा, पेटकऱ्यास आवतदे द्या, बंद वाटा चालत्या करा. चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका. हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणून असा. सोडा मला, सोडा सोडा. कशा पायी आणलं आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे काय हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू, मी कोण आम्हाला विचारणार? हरामखोर, करून सरून परत ही शिरजोरी. भैरवजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या त्याला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ती याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एकदा ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माय बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती, तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होतं. कितीतरी कामं करायची होती, धारा वसुली नीट करायची होती, सरकारी नियम कानून चांगले करायचे होते, बागा आमराया फुलवायच्या होत्या, बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. महाराज, हा खडक फोडून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. हा खडक? चिमणाजी, हे दोघंच फोडणार आहेत? 100 माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं? कोण आहेत हे? अहो महाराज, हे ऐकायलाच तयार नाही. म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे. कशाला हवी आहे गर्दी? आम्ही दोघंच पास झालो. आम्ही दोघंच फोडून काढू हा खडक. येस बा. महाराज, हा यसबा. मुजरा महाराज. यसाजी कामटे आपल्या कोंढव्याचा आहे. येसाजी जी. अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज, की असं बघताय काय माझ्याकडे? राजा सौता विचारतायत ना, त्यासने काय नाही म्हणायचं? वय राज, आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय, तुम्ही सांगा फक्त. येसाजी जी. आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. जी राज. मुजरा. चला चला. चिमणाजी, कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गुणी माणसं आहेत आपल्या राज्यात. त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील ते. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. नक्की महाराज. आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता हा. त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला. पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती. ही तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असतील? महाराज, हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आलेत. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणते. भेटून जाणार आहे आम्ही. महाराज, आमदा पावसाने लई वड दिली. अन्नी टंचाईच्या धामधुमीत कुंभा बी नाही झाला. जनावरं ऐकायला लागली. हत्यार बी नाही. यासाठी साऱ्यात माफी दिली तर बरं होईल बघा. पण महाराज, पंत, त्यांची कैफियत आम्ही ऐकली. त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे. अहो, ही आपली रयत.
त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण? साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हासही वाटते. जी महाराज. आणि अजून एक करा, गरजू कुणब्यांना रोख मदत करण्यापेक्षा सरकारातून एक बैलजोडी आणि एक नांगर देखील द्या. त्यांचं काम सुरू राहील असं बघा. पण महाराज ते ऋण कशी फेडणार? महाराज आम्हासनी साधा काय बी नको. या अवघड वागत्याला तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं. पुढची साली पुरं ऋण फेडू भाऊ आणि आईची आण. दादा, एवढी मोठी शपथ घ्यायची गरज नाहीये. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा नव्या जोमानं काळ्या आईची मशागत करा, तान दुट्टीनं कमवा आणि मग सरकारचं ऋण फेडा. चला मी म्हटलं तर महाराज. पण महाराज पंत, तुमच्या मनात काय आलं हे आम्हाला कळलंय. आज दुष्काळाच्या झळीत हे भाजले जात आहेत. शेतकऱ्याची नड भागली की व्याज सोडून द्यावं, मुद्दल मात्र पुन्हा सरकारात जमा करावं. त्यानं होईल काय तर मिळालेल्या मदतीची त्यांना जाणीव राहील, सरकारचं नुकसान होणार नाही आणि आपण हे कर्ज फुकट घेतलेलं नाहीये हा कुणब्यांचा स्वाभिमान देखील जपला जाईल. सगळ्या गोष्टींचा प्रजेच्या मनावर परिणाम होत असतो. पंत, एकीकडे राज्याची अशी घडी बसवताना आपल्या रयतेचं रक्षण हा सह्याद्रीच करू शकतो हे ओळखून महाराजांनी त्याची गिरीशिखरं तटाबुर्जांनी मढवली. 1-2 नव्हे तर तब्बल 350 किल्ले महाराजांनी पुन्हा नांदते जागते केले. पण हे सगळं करताना त्यांची एक नजर होती पश्चिमेच्या विशाल सागरात. एवढ्या कष्टांनी निर्माण केलेल्या आपल्या राज्याला जमिनीवरच्या संकटांनी जर घेरलं तर आपल्या मदतीला येईल तो समुद्रच, आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार, केवळ काही वर्षात अगदी टिपेकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले. स्वराज्याच्या साथीला आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमुटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या कल्पता सकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं आहे. तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाळीत बसला. या दर्या भवानीची भक्ती करा, पैरी निखंदून काढा. धूमशाम गावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव 12 शिड आणि होऊया काठीवरती स्वार. एकविरा भवानी की जय. गणपती, भूपती आणि आता जळपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर. शेकडो वर्ष चारी बाजूंनी घेरणाऱ्या इथल्या प्रजेवर जुलमानं आपला धर्म लादणाऱ्यांना तर कोणाचाच धाक नव्हता. महाराज हे आपल्या प्रजेवर आपल्या धर्मात याची सक्ती करत होते. धर्माची सक्ती असेल कोणाला यांचा धर्म स्वीकारायचं तर? महाराज हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हाकलून लावत होते. हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार. विचारा यांना, धर्मांतराचा आदेश खरा आहे का? आणि तो जर खरा असेल तर तो अन्याय. विचारा.
păcetul curbisau. Fui hermigi, fui to. Ei, te hana hofe. O pader, ट्रेनेरीची आवाज महाराज हे म्हणतायत की ही जमीन त्यांची असून त्यांचा राजा जो आदेश देईल तो इथल्या प्रजेला मान्य करावा लागेल. असं सांगा यांना ते आता ज्या जमिनीवर उभे आहेत ती जमीन आमची आहे आणि आमचा आदेश आहे. बदला धर्म वा हिंदू मान्य आहे तुम्हाला? विचारा. वसे नसता येईल या हाकी जॉर्दान नाही सेमच्या महाराज नकार समजला. बघा उन्मत्तपणा बघा यांचा. म्हणजे हे दुसऱ्यांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार आणि ती गोष्ट त्यांना स्वतःला मान्य नाही. सोडू नका यांना. उंकी छटा यांची समजू दे यांच्या विसराईला की हा असा उद्दामपणा याच्या पुढे खपवून घेतला जाणार नाही. घेऊन जा रे यांना. महाराजांनी विकृतीचं उत्तर जशास तसं दिलं तसंच सुकृतीचं उत्तरही तितक्याच उदारपणे दिलं. सुरतेच्या स्वारीत घडलेला हा प्रसंगच साक्षीला आहे. His Highness, मैं फादर अब्रोज, हमारा चर्च गिरजा घर है. हम यहाँ किसी को तकलीफ नहीं देता. हम यहाँ सबकी मदद करता है. हमारे यहाँ कोई भी गरीब आ सकता है, हम उसको सर्विस देता है. हमारे यहाँ नन औरत रहता है. मगर आपके ये सिपाही लोग सूरत में घर जला रहे, लूटपाट कर रहे हैं. हमारी रक्षा करें, रहम करें. मर्सी मर्सी. बाबा अमरोस, हमने आपके बारे में सुना. ये सच है कि आपकी किसी से दुश्मनी नहीं है और आप सबकी मदद करते हैं. हमारी भी आपसे कोई दुश्मनी नहीं. हम तो सिर्फ यहाँ मुगलों को सबक सिखाने आए हैं. इसलिए आप चिंता न करें. आपके इगर्जी को कोई नुकसान नहीं हो. वहाँ औरतें सुरक्षित हैं. राघूजी, जी महाराज. बाबांच्या इगर्जीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. तिथे आपले पहारे लावा. त्यांच्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तजवीज आपण स्वतः करा. ही लोक चांगली आहेत. बाबा, आप जाइए, चिंता न करें. आणि धर्माच्या बाबतीत याहीपेक्षा जास्त कसोटी बघणारे प्रसंग महाराजांवर जेव्हा आले तेव्हा आपण काळाच्या किती पुढे आहोत हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं. महाराज, बाहेर कोणी मोहम्मद कुली खान तुम्हाला भेटायला आले. मोहम्मद कुली खान? आमचे नेतोजी पालकर की काय? लगोलग त्यांना आत घेऊन जी महाराज. नेतोजी. नाही राजे, नेतोजी नाही राजे. मोहम्मद कुली खान केलाय मुघलांनी. असं? मग इथे आम्हाला भेटायला का आला? रावणा राजा जीवभूत मरायला लागला होता तिथे. अहो, काही झालं तरी आमचा जीव स्वराज्यात तिकडं नाही. तिकडं नकोसं झालं म्हणून धडक तुमच्या पायाशी आलो राजे. उठा. नेतोजी, तेच तर म्हणतोय आम्ही. जगाला दाखवायला त्यांनी तुमचा धर्म बदलला, तुमचं नाव बदललं, डोईवरचा पट्टा बदलला म्हणून काय झालं? तुमच्या मनात, तुमच्या हृदयात पोहोचला का त्यांचा तो धर्म? नाही राजे. जवळ करा राजे. चूक झाली आमची. पुन्हा राजे चूक नाही होणार. तो धर्म जरी बदलला असला तरी तुमच्या पायाची ठेवा राजा. तुळजा भवानीची आण राजा. पुन्हा अशी चूक नाही होणार राजा. आम्हाला सांगा पण, माणसाचा धर्म जर एकदा बदलता येतो तर मग दुसऱ्यांदा का नाही बदलता येत? आपली काय मसले? म्हणजे या मोहम्मद कुली खानचा महाराज धर्म बदलणं म्हणजे या मोहम्मद कुली खानाचा पुन्हा नेतोजीराव पालकर करणे, याला पुन्हा आपल्या धर्मात घेणे. पंडितराव मंत्र्यांना सांगून काही मार्ग निघतोय का ते बघा आणि आम्हाला कळू द्या. मार्ग निघालाच पाहिजे. महाराज. नेतोजी,
किती सांगू या माझ्या राजाचं कौतिक. हाच खरा कालजयी, हाच खरा कालपुरुष. थांबणं हे या महामानवाला मान्यच नव्हतं. कर्नाटकातील समोत्तीर पेरुमल आणि शोणाचलपतीची मंदिरे जी सुलतानांनी फोडली होती आणि तिथं प्रार्थनास्थळ उभारली होती, त्याच जागी महाराजांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुंदर मंदिर निर्माण केली. गोव्याच्या सप्तकोटेश्वराला फिरंग्यांनी तोशीस दिली, त्याचाही जीर्णोद्धार केला. आमच्या धर्माची अवहेलना केली नाहीत तर विनाकारण कुठल्याही परधर्माला आमच्याकडून तोशीस दिली जाणार नाही. इतकं साधं आणि सरळ ब्रीद होतं स्वराज्याचं. राजे श्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. आज या कालकुपीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या 3ही पिढ्यांशी आपली भेट झाली. आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब. आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योग्याचे 2च शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेलं एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व. आश्चर्य याचं सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते. धोंडेराजजी जी, एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत हवी आहे. यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. पण पंत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो. आणि मग ही भाषेवरची आक्रमणं प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवतात, अधिक पक्की करतात. हे एक चक्र आहे. हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समूळ उपटून फेकून द्यायची.